चला आपण पाहतोय शिवशाही लेजंड एक बाजूला बॅटिंग करत असताना शिवशाही पॅकर इथे क्षेत्ररक्षण करतोय. प्रथम क्रमांकाचे षटक पंचांचा इशारा येतोय. अमित पवार मुख्य पंच. 5 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्यायची. अमित पवार आपण पाहतोय मुख्य पंच. स्क्वेअर पंच इर्षाद दांडेकर सर. गोलंदाजी मागून दत्तात्रय पहिलाच बॉल आपण पाहतोय. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न ऑफसाईडला कव्हरच्या जाते. त्यादरम्यान एक धाव अर्जित केली जाते. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो अमित त्यांच्या बॅटमधून एक धाव आली. नॉन स्ट्राईकला संतोष. पुन्हा टॅब बटन करण्याचा प्रयत्न करण्याच्या तिकडे तैनात निर्धाव चेंडूची सांगत आहे. डॉट बॉल येते. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या नक्की श्री गणेश आज झाला. एक धाव अर्जित केली जाते. आपण पाहतो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. टीचर मध्ये एक धाव मिळते. नक्कीच या सामन्याला सुरुवात करण्यापूर्वी नक्कीच गणरायाचा आपण नमन करूया. 14-64 कला वक्रदंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुदेव सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणेशाचरणी वंदन करून आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व रसिक प्रेक्षकांचे खेळाडूंचे हार्दिक स्वागत करतो. या शिवसाई मित्रमंडळ आयोजित शिवसाई प्रीमियर लीग 2021च्या दुसऱ्या पर्वामध्ये अंतिम अखेरचा दिवस. या स्पर्धेचा 9वा आणि आजच्या दिवसातला प्रथम क्रमांकाचा सामना घेऊन येतो आपल्यासाठी तुमचे शिवसाई लेजंड विरुद्ध शिवसाई पॅकर. नो बॉलचा इशारा येतो पंचांचा. नो प्लस 1 म्हणजे 2 धावा अर्जित केल्या जातील. नक्कीच एक धाव आहे नो बॉलची. देखील देखना स्ट्रोक येतोय. एक धाव पुन्हा टाकली जाते. 5 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. पहिलं षटक मार्गस्थ असताना संघाची धाव संख्या देखील 5. शेवटचा बॉल प्रथम क्रमांकाचं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा टॅब बटन केलंय. किशोर तिकडे दादा तैनात आहेत. पण शेवटच्या बॉलवर इथे एक धाव नक्कीच काढली जाते. पहिलं षटक संपले मित्रांनो. पहिल्या षटका समाप्तीनंतर शिवशाही संघाची धाव संख्या आहे 6. 0 गड्यांच्या मोबदल्यात. एक दिमागदार आयोजन पाहतोय आपण या सांगपाडे नगरीमध्ये. खेळीचं वातावरण खेळाचा आनंद नक्कीच लुटला जाईल या संपूर्ण सत्रामध्ये. एका बाजूला पाहिलं तर शिवसाई लेजंड आणि दुसऱ्या बाजूला शिवसाई पॅकर. पॅकर संघ इथे पण क्षेत्ररक्षण करतोय. सिद्धेश गोलंदाजी मागून यात पहिलाच बॉल टॅब बटन करण्याचा प्रयत्न सरळ जातो. निखिल दादा 4 मध्ये पंचांचा इशारा येतो नो बॉलचा. एका धावाने मात्र धावफलक किती पुढे सरकते जाऊन पोहोचते 7 याच्या घरामध्ये. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतो नो बॉलचा. नो प्लस 1 2 धावा अर्जित केल्या जातील. 2 धावांनी धावफलक मात्र पुढे सरकते जाऊन पोहोचते 9च्या घरामध्ये. एकदा नो बॉलचा इशारा येतोय आणि आता मात्र धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचते 10च्या घरामध्ये. तिचा पहिलं षटक मार्गस्थ आहे. फक्त बॅक टू बॅक 3 नो बॉल टाकले. मात्र काहीतरी वेगळं करावं लागेल. गोलंदाज आपण पाहिलं तर सिद्धेश याला. स्टार्टिंगला आपण जर पाहिलं तर संतोष आणि ऑस्ट्रेलियाला अमित ही सलामीची जोडी. संतोष आणि अमित आतापर्यंत एकही लिगल डिलिव्हरी झाली नाहीये. 3ही बॉल नो बॉल टाकलेला आहे सिद्धेशने. पुन्हा एकदा हळूहळू पद्धतीचा चेंडू. पंचांचा इशारा होतो असेल तर लेग स्टंप वाईट बॉल अवांतर धाव मिळते. पुन्हा एकदा वाईट बॉल. आतापर्यंत मित्रांनो 5 चेंडू टाकले सिद्धेश याने आणि 5च्या 5 अवांतर. आता तो एक्स्ट्रा धावा दिल्यात त्या म्हणजे सिद्धेश याने. 3 नो बॉल आणि 2 वाईट बॉल. आतापर्यंत एकही लिगल डिलिव्हरी झाली नाहीये. संघाची धाव संख्या आहे 12. 6 रन्स एक्स्ट्रा दिले त्या म्हणजे सिद्धेश याने. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. त्यांचा अमित पवार यांचा इशारा येतो व्हाईट बॉल. संघाची धाव संख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते 13च्या घरामध्ये. अजूनही आपल्याला लिगल डिलिव्हरीची गरज आहे आणि वाट पाहतोय. अजून एक व्हाईट बॉल येतोय. पंचांना मात्र इथे कव्हर करत लावत असताना गोलंदाज सिद्धेश. संघाची धाव संख्या झाली 14.
पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढले क्षेत्ररक्षकाला, इथे मात्र गोळ चेंडू सापडतोय. आता मात्र पहिला लिगल बॉल येतोय. पुन्हा एकदा फ्रंटफुटला मिळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. मित्रांनो, क्रिकेट म्हटलं की फुटवर्क आलं मोबाईलमध्ये, नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हे खूप महत्वाचं असतं. जिथे की त्या बटन केलं तिथे मात्र थोडंसं मिस्टेक होते, पण एक रन काढण्यामध्ये दोन्ही फलंदाज इथे मात्र यशस्वी होताना. संघाची धावसंख्या 15. पुन्हा एकदा एक वाईट बॉल. या वाईट आणि नो धाबा कुठेतरी भागात पडू शकतो. मित्रांनो, निवडणुकीमध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटच्या मॅच मध्ये एका रनाला खूप महत्व असतं. मित्रांनो, संघाकडनं अपील मात्र इथे पेटावून लावली जाते. कोणती दाद मिळत नाहीये. संघ धावसंख्या झाली 17. अजून एक 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल्स रिमेनिंग. सेकंड ओव्हर. हलक्या हाताने खेळून काढले की पण सायाने चेंडू जातोय गोलच्या वेगाने. आजच्या दिवसातला पहिला ब्रँडेड चौकार बॅट्समन संतोष यांच्या बॅटमध्ये येतोय. संघाची धावसंख्या 21 रन्स ऑन द बोर्ड. स्टील 1 बॉल टू गो. लास्ट बॉल इन दी सेकंड ओव्हर. पुन्हा एकदा फ्रंटफुटला काढला पण तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव काढली जाते. मित्रांनो, 2 षटके संपले. 2 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 22. 0 गड्यांच्या मोबदल्यात ही जोडी कुठेतरी फोडावी लागेल आणि ती जबाबदारी नक्कीच घेतली ती म्हणजे निखिल यांनी आपल्या खांद्यावर. काही जोडी फोडली तर कुठेतरी धावगतीला ब्रेक लागू शकतो. दुसऱ्या बाजूला मात्र अमित आणि संतोषच्या बॅटमॅनच्या बॅटमध्ये दमदार चौकार नक्कीच आला. त्याचा सामना करत निखिल यांचा. पहिला चेंडू घेऊन येतील निखिल. तिसरं षटक मार्गस्थ असताना आजच्या पहिल्या सामन्यात डाऊन साईडला खेळून काढलाय. निलेश तिकडे त्यात आहेत. ते चेंडू पकडती, थ्रो करते. त्या दरम्यान एक धाव अर्जित केली जाते. दोन्हीकडे आपल्या घरामध्ये सुखरूप. सगळं धावसंख्या झाली 23. खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जातोय. सीमा पार येतोय. चौकार. संदेश दादा हृदय त्यांना जरा बाजूला काढा. कदाचित त्यांना चेंडू लागू शकतो. त्यांना थोडस मागे करा. पण थोडीशी काळजी घ्यायची आहे. क्रिकेटमध्ये बरेच अपघात होताना आपण पाहतोय. एकदा आडवा बॅटने क्रॉस करून खेळण्याचा प्रयत्न. फाइंडिंगला चेंडू जातोय. त्या दरम्यान एकदा उठली जाते. एका धावेने धावफलक मात्र पुढे सरकत असताना जाऊन पोचते 28. घरात 3 चेंडूचा खेळ झालाय. नाही इथे मात्र अपील केली जाते पण ते ईर्षद दांडेकरांकडून नकारार्थी मारली जाते. निर्धाव चेंडूची सांगता येते. डॉट बॉल येते. चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवत असताना निखिल आपल्या संघासाठी ते म्हणजे शिवसाई ताकद. एकदा आपण पाहिलं तर दिशाहीन गोलंदाजी केली जाते. 1 अवधान धाव मिळते. संघाची धावसंख्या 29. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. तिथं पंचांचा इशाऱ्याकडे आमचं लक्ष असेल. पंच सल्ला मस्त करून निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवते. चौकार आहे. चला, अंपायर डिसिजन विल बी फायनल. अंपायर डिसिजन विल बी फायनल. शिवाजी, विकासजी मागे यायचे. चेतनजी आपण देखील मागे यायचे. चौकार आहे. पंचांची कोणती हुज्जत घालायची नाहीये. अंपायर डिसिजन विल बी फायनल अँड ओनली फायनल. माझी विनंती असेल उसाई लेजंड संघाला की आपले फलंदाज मैदानामध्ये आहेत. आपण थोडंसं मागे यायचे सीमाशीपासून, जेणेकरून पंचांना त्यांचा निर्णय देण्यामध्ये कोणताही त्रास होणार नाही याची नोंद घ्यायची. संघाची धावसंख्या 33. पुन्हा एकदा त्या बटन केला. हा देखील चेंडू जातोय गोळीच्या वेगाने दणदण करत सीमारेषा पलीकडे. चौकार. षटकं संपलेली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर शिवशाही लेजंड संघाची धावसंख्या आहे 37. 0 गड्यांच्या मोबदल्यात मी मागाशी देखील म्हटलं होतं जोडी कुठेतरी फोडावी लागेल. अमित आणि संतोष खरं तर अगदी लहान वयापासून आपण गॉल्फ खेळचा आनंद लुटत असतो आणि संपूर्ण अनुभव इथे पणाला लावत असताना दोन्ही मातब्बर फलंदाज गोलंदाजी मार्गावर किशोर इथे तयार होत असताना वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक घेऊन येत आहेत. एकदा टॅब अटेम्प्ट केला. बॉल हवेमध्ये. गणेश डाव तिकडे तैनात पण 1 धाव अर्जित केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेटचं प्रात्यक्षिक होत असताना दोन्ही फलंदाज एका धावाने धाव पुढे सरकत आहे आणि जाऊन पोहोचते
38च्या घरामध्ये. किशोर पुन्हा एकदा तयार, पुन्हा एकदा गोलच्या वेगाने कार्पेट साह्याने चेंडू जातोय सीमा रेषा पार. अजून एक येतोय ब्रॅकेट चौका. संघाची धाव संख्या 42 रन्स ऑन द बोर्ड. इथे मात्र संतोष यांना जरूर धावांची भूक लागली की काय असं दिसतंय मैदानावर. थकवण्याचा प्रयत्न होता किशोर यांच्याकडनं नक्कीच. 2 चेंडूंचा खेळ झालाय, 5 धावा वसूल करण्यात आल्या त्यांच्या गोलंदाजीवर. पुन्हा एकदा इथे देखना स्ट्रोक येतोय, तर सुंदर क्षेत्ररक्षण केले जाते. पाहतोय सुप्रीमला तिकडे तैनात आहे, त्यांच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक दाखवत असताना या मैदानावर इथं मात्र आता 100% कमिटमेंट आपल्याला असणार आहे सर्व संघांकडून. हा देखील स्ट्रोक येतोय, पुन्हा एकदा कार्पेट आहे. आता मात्र ऑफ साइडला संतोष दादांच्या बॅटमॅन अजून एक येतो दमदार चौक. संघाची धाव संख्या 46 रन ऑन द बोर्ड. स्टिल 2 balls to go in this 4th over. हा देखील स्ट्रोक पुन्हा आपण स्वागत दादाकडनं सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव काढली जाते, एका धावाने धावफलक पुढे सरकत असताना 47 वर जाऊन पोहोचले. हाय स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळू शकते. शेवटचा एक बॉल पुढे खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा बोट हवेमध्ये पहिला हादरा बसतोय शिवसाई लेजेंड संघाला आणि बॅट्समन अमित मात्र जातील तंबूच्या दिशेला. आपण जर पाहिलं तर वैयक्तिक 10 धाव संख्या करून आम्ही तिथे बांगारी परतत असताना ज्यामध्ये आहे एक चौका. संघाची धाव संख्या आहे 47. निलेश अंतिम अखेरचं निर्णायक षटक, हाणामारीचं षटक आपण ज्याला म्हणतो ते घेऊन येतील. स्टार्टिंगला आपण पाहतोय शेवटची ओव्हर आहे, 5वं षटक घेऊन निलेश. नॉनस्ट्राईकला विकास, स्ट्रायकिंगला आपण पाहतो संतोष. त्यांच्या बॅटमधून 5 चौका. पुन्हा एकदा इथे देखना स्ट्रोक येतो. इथे मात्र क्षेत्ररक्षकांना चुकी होत असताना चेंडू जातो बीच्या रूपामध्ये 2 धाव फक्त मिळतील. 2 धावांनी धावफलक पुढे सरत आहे, जाऊन पोहोचतोय 49च्या घरामध्ये. नक्कीच सर्वोत्तम फलंदाजासाठी दावेदारी नक्कीच पेश करता येते संतोष दादा. पुन्हा एकदा आपण पाहतो देखना स्ट्रोक येतोय, तिकडे सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे आणि सगळे तिकडे तैनात आहेत. एक धाव काढली जाते. नक्कीच आपण जर पाहिलं की संतोष दादांच्या बॅटमधून 5 चौकार आले. 50 धावा मित्रांनो धावफलका लावल्या जात आहेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकिंगला आहे फलंदाज विकास. झेलची संधी होती, झेल मात्र इथे सियाला नाहीये, झेल सुटला जातो. 1 धावाने धावफलक मात्र जाऊन पोहोचते 51च्या घरामध्ये. आता मात्र 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा संतोष, पुन्हा एकदा देखना टॅप. चेंडू जातोय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध. नो बॉलचा इशारा, याचा अर्थ धावा मिळतील तब्बल 5 आणि अजूनही एक एक्स्ट्रा चेंडू ऍड होईल. 56 धावा. पुन्हा एकदा त्या बटन द्यायचा प्रयत्न आहे, अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव अर्जित केली जाते, 1 धावाने धावफलक मात्र जाऊन पोहोचते 57. 2 चेंडू शिल्लक. डेड बॉलचा इशारा येतो पंचांकडनं. तिचा डेड बॉल नसता तर नक्की चौकार मिळाला असता. तिचा फलंदाजी बाद झाला असता. देखील स्ट्रोक येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होत असताना गणेश कोरडे तिकडे तैनात. संघाची धाव संख्या 58. शेवटचा एक बॉल या पूर्वार्धामधला आपण पाहतोय. शिवसाई स्टार आणि शिवसाई मास्टर्स आपण टॉस करून घ्यायचंय. या पुढील सामना असेल. हा देखील देखना स्ट्रोक, सुंदर क्षेत्ररक्षण केलं जाते निखिल दादांच्या माध्यमातून. आणि इथे मात्र मैदानावर काय घडतंय, फक्त 1 धाव काढली जाते, 1 धावाने धावफलक जाऊन पोहोचतंय 59च्या घरामध्ये. याचाच अर्थ शिवशाही टॅकल संघासमोर लक्ष असेल ते म्हणजे 60 धावांचं. आपण जर पाहिलं तर लाजवाब खेळ दाखवला मित्रांनो. संतोष दादांची बॅट लावले एकदा टाळ्या झाल्याच पाहिजे त्या बॅटिंगसाठी. जबरदस्त फलंदाजी क्लास दाखवतोय, आपल्या मनगटातली तर ताकद दाखवत असताना बॅट्समन संतोष. 36 धावा कुठल्या त्यांनी आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून.
आणि या 59 धावामध्ये नक्कीच मुलाचं योगदान आहे त्यांचं. शिवशाही स्टार आपला कोण प्रतिनिधी उपस्थित आहे का? शिवशाही स्टार करून घ्यायचंय. शिवशाही स्टार आणि शिवशाही मास्टर्स. शिवशाही मास्टर्स टॉस करून घ्यायचं प्लीज. आपण दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती करेल. शिवशाही स्टार संघाचे कॅप्टन सागर दादा आणि शिवशाही मास्टर संघाचे कॅप्टन रईस दादा आपण यायचे व्यासपीठावर. मी विजेत्यांना विनंती करेन दादा आपले शुभ हस्ते आपण टॉस करायचं. दुसऱ्या सामन्याचे येते एका बाजूला आहे सागर दादा शिवशाही स्टार संघाचे कॅप्टन, दुसऱ्या बाजूला रईस दादा शिवशाही मास्टर संघाचे कॅप्टन. छापा आहे कॉल. चला शिवशाही मास्टर संघाने टॉस जिंकलाय, बॅट करण्याचा निर्णय घेतलाय. गेला तर शिवशाही रायडर एक लावले होते जो हायएस्ट स्कोर होता या टुर्नामेंट मध्ये. आज देखील शिवशाही लेजेंड्स हायएस्ट वर केल्याने 59 धावा धावफलक लावल्यात आणि शिवशाही ताकद संघासमोर लक्ष आहे ते 60 धावांचं आणि जवळ गोलंदाजी मात्र आपण पाहतो पहिले षटक घेऊन येतात अमित. पहिल्याच बॉल आपण पाहतो ऑन साइडला खेळून काढलाय आणि एका धावाने श्री गणेश नक्कीच झालाय. स्ट्राईक लाईनला आपण पाहतो मात्र निखिल आता दोन बॉलचा इशारा येतो पंचांगांना. आम्ही ते घेऊन येत आहेत प्रथम क्रमांकाचे षटक. पहिल्या चेंडूवर सिंगल आली श्री गणेश टाकत संघाला पंचांगाचा इशारा बॉल. नक्षत्र कीर्तर यांचं नक्कीच टाळ्यांच्या गजरात त्याचं कौतुक केलं जात आहे. पंचांनी इथे मात्र कवायत करत लावत असताना गोलंदाज अमित संघाची धावसंख्या झाली फक्त एक लिगल डिलिव्हरी झाली आतापर्यंत. नक्कीच इथे मात्र सुंदर गोलंदाजी केली. काटा बदलते चेंडू पडल्यानंतर पण पहिला बीट केले पूर्णपणे बॅट्समन निखिल याला. खेळून काढले सुंदर क्षेत्ररक्षण त्या दरम्यान होत असताना संतोष झाला तिकडे तैनात. एका धावाने धावफलक मात्र पुढे सरकते जाऊन पोचते 4च्या घरामध्ये. 3 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. हा देखील आपण पाहतोय बॉस क्रिकेटचा रूल आहे मित्रांनो. इथे षटकार नाहीये, तुम्हाला चौकानेच खेळावं लागेल. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र विकेटचं पतन होत असताना एक यश प्राप्त होत आहे ते म्हणजे लेजेंड संघाला आणि बॅट्समन आउट होत आहेत ते म्हणजे दत्तात्रय. न्यू बॅट्समन न्यू कॅन्डिडेट मिस्टर गणेश कोहली. आपण जर पाहिलं तर खेळामेळीच्या वातावरणामध्ये शिवशाही प्रीमियर लीग इथे संपन्न होत असताना 2 खेळ शिल्लक आहे. धावा लागल्या धाव फलकावर त्या म्हणजे 4. चेंडू पाठवायचा मैदानामध्ये. षटक आहे त्यामुळे इथे नवीनच चेंडू वापरावा लागेल.
स्ट्राईकला आपण टाकतोय गणेशदा कोडे नामवंत फलंदाज. हा देखील टॅप एक ना स्ट्रोक सरळ जातो ओंकारच्या हातामध्ये. इथे मात्र रनआउटची संधी होती. संधीचं मात्र सोनं करता आले ना मित्रांनो. या संधीच आपल्याला सोनं करावं लागेल मित्रांनो या मैदानावर. जर आपल्याला इथे इतिहास नोंदवायचा आहे आणि या दुसऱ्या पर्वावर आपलं नाव कोरायचं, तो चषक इथे दिसतोय जो व्यासपीठावर चमकतोय, तो चषक उंचवायचा असेल इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल मैदानावर. शेवटचा एक चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या आहे 5. मैदान फुटल्याहून टोलवण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा येते नो बॉल. नो बॉलने धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते तब्बल 6च्या घरामध्ये. अजूनही 54 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू आहेत 25. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी आउटसाइड द वेरी ऑफ स्टंप. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. संघाची धावसंख्या 7. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. आजपर्यंत जर पाहिलं तर आम्ही त्यांनी त्यांच्या गोलंदाजीमध्ये तब्बल 2 नो बॉल आणि 2 व्हाईट बॉल टाकले. पंचांचा इशारा येतोय. पुन्हा एक नो बॉल येतोय. अवांतर धाव मिळते. संघाची धावसंख्या झाली 8. बॉक्स क्रिकेटचे काही रूल आहेत आपण पाहिलं तर खेळपट्टीच्या मधोमध एक आडवी लाईन मारली. तुम्हाला त्याच्या पुढे चेंडू टाकायचा आहे तरच ती लिगल डिलिव्हरी कन्सिडर केली जाते. पंचांचा बोर्ड आकाशाला गवसणी घालत असताना बॅट्समन मात्र निखिल निराशाजनक जाईल तंबूच्या दिशेला. पहिलं षटक संपले. पहिल्या षटक समाप्तीनंतर शिवसाई पॅकेज संघाची धावसंख्या 60 धावांचा पाठलाग करत असताना 8 आणि गडीबाद झाले तब्बल 2. न्यू बॅट्समन मिस्टर किशोर. गणेश दादा कोरडे येथे यांच्यासाठी मात्र बक्षिसांचा वर्षा होत असताना जर त्यांनी ही मॅच जिंकून दिली, गणेश दादा कोरडे यांनी जर मॅच जिंकून दिली तर सागर दादा यांच्याकडनं तब्बल 2000 रुपयाचं रोख पारितोषिक असेल मित्रांनो. आणि विजय दादांकडनं 5000 रुपयाचं पारितोषिक. गणेश दादांच्या नावावर लागले एकूण 7000 रुपये. हा येतोय चौकार. सागर यांच्या माध्यमातून गणेश दादा कोरडेसाठी बॅक टू बॅक 3 चौकारासाठी 3000 रुपयाचं रोख पारितोषिक. एका खेळाडूवर तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक लावले. तिथे मात्र विजय दादांकडनं 5000, सागर दादांच्याकडनं 3000 आणि पुन्हा 2000 रुपये. दुसऱ्या सागर दादांकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र फलंदाज बाद होतो. तिसरा हादरा बसेल. बॅट्समन किशोर मात्र आपण पाहिलं तर निराशाजनक कामगिरी घेऊन पवलींकडे वाटचाल करत असताना न्यू बॅट्समन अभिजित. एकत्र क्लीन बोल्ड. काय गोलंदाजी करतो हा गोलंदाज ओंकार. जवळच कामगिरी आणि आता मात्र हॅट्रिकची संधी. पहिली हॅट्रिक नोंदवली जाणार का या स्पर्धेमध्ये? इतिहास नोंदवला जाईल का? ओंकारच्या माध्यमातून नवीन फलंदाज निलेश. इथे मात्र गणेश दादा आपण पाहतो एक सीमित असे दिसते कारण त्यांना माहिती आहे इथे मात्र सामना कुठेतरी हातात निसटून जातोय की काय. पण हरकत नाही, शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला लढावं लागेल. इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल मित्रांनो. कारण मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. ये पंख होने से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है. इथे मात्र चौथी धाव काढली जाते. चला, गणेश दादा यांनी जर मॅच जिंकवली तर सागर डुकरे यांकडनं 5000 रुपयाचं पारितोषिक, विजयदादांकडनं 5000 रुपयाचं पारितोषिक, सरदादांकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक. एकूण लागले 13000 रुपये गणेश दादा कोडे यांच्या नावावर. टाकत असताना बॅट्समन गणेश दादा कोरडे लालच बोरी बला आहे असं म्हटलं जातं. विजय दादा अति हव्यास बरा नव्हे. मात्र बॅट्समन आउट होत असताना गणेश दादा कोरडे आपण पाहिजे नक्कीच निराशा त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. नक्कीच विकास दादांचं इथे नक्कीच कौतुक केलं जाईल. सुंदर विकेट किपरच्या माध्यमातून होत असताना
थोडं हलक्या हाताने खेळून झाले, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला जातोय. षटकांची समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर शिवसेना संघाची धाव संख्या आहे 13 आणि गडी बाद झाले तर तब्बल 5. कमी धावांच्या ठेवण्यात आला होता, म्हणजे अजून तब्बल 47 धावांची आवश्यकता आहे आणि येणारे चेंडू असतील 15. इथे मात्र चौकार येतोय चेतन यांच्याकडे, तिकडे चुकी होत असताना त्या चुकीचा फायदा मात्र मिळत असताना संघाची धावसंख्या झाली 6. शिवसेना पॅकर संघाची पुन्हा बटन करण्याचा प्रयत्न, कोणताही संपर्क होताना दिसत नाही. विधाव चेंडू सांगत होते. लास्ट बॉल, शेवटचा एक चेंडू शिल्लक. पंचांचं बोट हवेमध्ये, अजून एक बॅट्समन आउट होईल. फलंदाज क्रमांक 7. आता मात्र शेवटची एक विकेट. अठरावं मैदानाकडे मार्ग असताना स्वप्नेश स्ट्रायकिंगला शेवटची विकेट असेल. 17 धावा धावफलकावर लागल्यात. याचा अर्थ अजूनही स्वप्नील दादा, जर आपण पाहिलं तर शिवसेना पॅकर संघाला जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू आहेत 12 आणि शेवटचा विकेट आहे. इथे तुम्हाला 12 चौकार ठोकावे लागतील. आता मात्र इथे कुठेतरी सामना पूर्णपणे कंट्रोल मध्ये आहे, तो म्हणजे शिवसेना लेजंड संघाच्या. एकदा वर्जित केली जाते. शेवटची विकेट मैदानावर आहे. पण जर पाहिलं सर, ते धाव कंप्लीट केली जाते. धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचतंय 20च्या घरामध्ये. आता जर पाहिलं तर 40 धावांची आवश्यकता आणि येणारे चेंडू असतील 9, म्हणजे 9 चौकार जरी ठोकले ते इथे कुठेतरी कमी पडेल, कारण 9 चौकार ठोकले तर 36 धावा लागतील ना आपल्याला जिंकण्यासाठी. हव्या आहेत 40 धावा. तिथे अतिरिक्त धावा काम करू शकतात, पण आपल्याला 9 चौकार ठोकावे लागतील. पहिला जाईल का चौकार, बीच्या रूपामध्ये 2 धावा मिळतील, फक्त 2 धावांनी धावू शकतो. 21 धावात थोडं करेक्शन होत आहे. मागाशी 19 धावा फलकावर लागल्या होत्या, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आता मात्र धावा झाल्यात 21. या पुढील होणारा जो सामना आहे शिवसाई स्टार आणि शिवसाई मास्टर, आपण तयार राहायचंय आणि इनिंग झाल्यानंतर आपण शिवसाई स्टार संघाला विनंती आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचंय. इथे मात्र क्लीन बोल्ड सामना इथे जिंकला जातोय, तो म्हणजे शिवसेना लेजंड संघाकडून. हार्डलक बॅडलक शिवसेना पॅकर संघ. चला मित्रांनो, जाऊया या सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच कडे. नक्कीच दुमत नसावं त्या नावासाठी. विजयदादा, आपण जर पाहिलं तर तब्बल 36 धावांचं योगदान दिले या फलंदाजाने. त्या फलंदाजाचं नाव आहे संतोष. मी संतोष दादांना विनंती केली यायचंय.